आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड ते पुसला मार्गावरील अर्धवट रस्त्याने घेतली शेकडो जीवे। 2 खासदार 1 आमदार घेताय फक्त श्रेय, अपघातांची मालिका मात्र सुरूच। त्या अर्धवट रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? पुसला गाव मात्र अद्यापही प्रतीक्षेतच। वरुड ते पुसला मार्ग हा मध्य प्रदेशमधील पांडुरनाला जुळत असल्याने हा राज्य महामार्ग म्हणून ओळखला जातो। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, तर या मार्गावरून पुसला गाव आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिक दररोज ये-जा करीत असतात। मात्र या मार्गावरील अर्धवट रस्त्यामुळे शेकडो अपघात होऊन शेकडो जीवे गेले आहेत, तरी सुद्धा प्रशासनाला जाग येताना दिसत नाही। विशेष म्हणजे जास्तीत जास्त जीवे हे वरुड तालुक्यातील नागरिकांची गेली असून पुसला गावातील अनेक नागरिकांना याच अर्धवट रस्त्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत। हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी बऱ्याचदा गावकऱ्यांनी आंदोलन केली, चक्का जाम केला, निवेदनही दिली, तरी मात्र गावकऱ्यांच्या पदरी अपघातच येताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे मतदारसंघातील 2 खासदार आणि नवनियुक्त आमदार एखादं पत्र निघालं की श्रेय घेण्यासाठी समोर येतात। मात्र अजूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने कुठलाच लोकप्रतिनिधी या मार्गावर जाऊन ऍक्शन घेण्यासाठी समोर येताना दिसत नाही। आता या अर्धवट रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच राहणार आणि असेच शेकडो जीवे जात राहणार की अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून 2 खासदार 1 आमदार या रस्त्याच्या कामासाठी नेमकं कुठलं ठोस पाऊल उचलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, मी सूरज धर्मे, पुसला। आपण पाहत आहे की मागे काही दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये आले की पुसल्याचा जो अर्धवट रस्ता आहे तिथलं काम लवकरात लवकर पूर्ण होईल। काही 2 खासदार असेल, 2 खासदार असेल, काही आमदार असेल, यांनी ते श्रेय घेतलेलं आहे। परंतु आम्ही सुद्धा जवळजवळ 2020 मध्ये त्या अर्धवट रस्त्यासाठी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभा केला होता। त्यामुळं ते श्रेय आम्ही घेतलेलं नाही, परंतु आम्हाला ज्यांनी ते काम केलं त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। परंतु इतक्या दिवसातही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असे किंवा वन विभाग असे आणखी निष्पाप लोकांची किती बळी तिथे घेणार आहे, तेव्हा कधी काम लावणार आहे? त्यांनी 1 महिन्यापूर्वी की न्यूजपेपरमध्ये आले की लवकरात लवकर काम लागेल। आमची सुद्धा इच्छा आहे, गावकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे की ते काम लवकरात लवकर लागलं पाहिजे। परंतु जर काम लवकरात लवकर जे काम होणार नाही, आम्ही जो पुसल्यामध्ये जो टोल सुरू होणार आहे तो सुद्धा टोल सुरू करू देणार नाही जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।